नमस्कार मित्रांनो, आमच्या घरात तुमचं स्वागत आहे. आमच्या घरात आता आम्ही खातो वडापाव. वडापाव खायला आम्हाला एक माणूस ठेवला, आम्ही असेंबल करायला वडापाव. त्याचं नाव आहे छोटू. छोटू काय बोलायचं? नाही, तू ह्यांना सांग आपण का आज व्लॉग करतोय. सोफ्याचा अपडेट दे. ओ, सोफ्याचं काय झालं मित्रांनो, सोफ्याचे तुम्हाला आम्ही सांगितलं आहे 15 मिनिटं आहेत सोफ्यावाल्याकडे आम्हाला सांगायला की नक्की तो सोफा भरवणार आहे की आम्हाला आमचे 15,000 रुपये आम्ही त्याच्याकडे भरले ते परत देणार आहे. फोनच उचलत नव्हता, काहीच नाही. फोन ना उचलत होता, नाही तो मेसेजला रिप्लाय करत होता. 1000 कॉल केले, 1000. त्याला जेवढे कॉल करत होतो ना, त्याची ऑडॅसिटी तर बघा, तो कट करत होता. ऑडॅसिटी बघा खरंच. आणि व्हॉट्सअप वरती मेसेज करत होता, कॉल कट करून व्हॉट्सअप वरती. आम्ही त्याला बोललो कॉल तर उठाव, बोलतोय की नो रिप्लाय. जे बोलायचं त्याला आज आम्ही शेवटचं सांगितलेलं आहे की 5 वाजेपर्यंत, खरं तर 4 वाजेपर्यंत तो बघणार आहे. जर काम झालं असेल तर सोफा आमच्या घरी आज येईल. जर नसेल झालं काम तर आमचे पैसे आमच्याकडे परत पाहिजेत असं त्याला सांगितलं. त्यांनी आम्हाला 5चा टाइम दिलेला आहे. 5 वाजता आम्ही त्याला फोन करणार मित्रांनो. तर 5 वाजेपर्यंत तुम्ही पण आमच्यासोबत बघत राहा की सोफ्याचं होतं तरी काय. आम्ही वडापाव खातो, तोपर्यंत आम्ही वडापाव खातो. आणि हे घर पण होत आलंय मित्रांनो. हे घर पण किचन होत आलंय. दोन्ही बेडरूमचं सामान झालं. तर कॅरेक्टर ऍड करायला ना जरा फ्रेम वगैरे फक्त कॅरेक्टर बाकी आहे. पूर्ण घर पूर्ण नाही, पूर्ण घराचं झालेलं आहे. सोफा त्या सोफ्याखाली जसं बघितलं तुम्ही टांग दिलेली आहे. थोडंसं बाकी कॅरेक्टर ऍड केलं. नाहीतर आता आम्ही ऐकायला जाऊन सोफा घेऊन येणार. हा, येस, जर पैसे मिळाले तर. येस, सुसाट निघणार आणि मग सुसाट निघणार, सोफा घरात येणार. येस, मला ऐकायला जाम आवडलं. मला पण आवडला. पुढच्या वर्षी आम्ही आमचं पण खूप कॉस्ट वरती आणि चांगलं एस्थेटिक आहे. मग खूप व्यवस्थित आहे सगळं. तुम्हाला सांगू ना त्या होम रिव्ह्यू व्हिडिओ मध्ये. आपण एक काम करूया आता. आम्ही ठरवलं की किती वेळ तुम्हाला सांगणार की आमच्यासोबत हे झालं, आमच्यासोबत ते झालं, आमच्यासोबत असं झालं तसं झालं. तर आम्ही एक नंबरकडे दाखवते. छान नंबर आम्ही फोन दाखवतो आणि तू नाव सेव्ह केलं तर नंबर कसा दिसणार आहे ते हे करूया. आता हे लोक कॉल करतात. कर ना पटकन यार, किती वेळ. आपण डायरेक्ट त्यांना कॉल करूया आणि त्यांच्याशी डायरेक्ट कधी ओनरला कॉल कर. तोच बोलेला ना. ओनरचा नंबर मला पण दे. मग तुझा कट झाला मी इकडनं लगेच करेल, माझा कट झाला तू असंच करत राहू. त्याचं नाव काय होतं? तुला पण सवय झाली नाकाला हात लावायची. अरे शिट, केलं तू पण मग बिमारी फैलावतोय. ओके, चला मिळालेला आहे नंबर. कॉन्टॅक्ट. काय तुला काय वाटतं, कॉल उचलेल? उचलेल. लाऊडस्पीकर ठेवा. ए फॅन कमी कर ना, मला नंबर टाकून म्हणजे आवाज येईल स्पष्ट. फॅन कमी केलेला आहे. अरे आवाज हे कट करून परत लाव. मला इरिटेट होतं या आवाजाने. आता मी 1000 वेळा सांगितलं माझ्या फोन मध्ये कट करून परत नाही. साधे फोन आहेत. हेलो हेलो हेलो. यस, आवाज आ रही है भाई? हाँ आ रही है. आपको आ रही है? हाँ मुझे आ रही है. हाँ, क्या हुआ उसका? किसका सर? वो यश नाम का वो बिल भेजा था आपको, बोले 5 बजे कॉल करना. कितना बच गया है? मेरे को आप 10 मिनट दीजिए, मैं आपको वापस कॉल बैक करता हूँ. हाँ करो. मैं जस्ट पहुंचा हूँ भिवंडी, मैं आपको कॉल बैक करता हूँ. करो 10 मिनिटं आपण अजून त्याला एक्स्ट्रा देऊया. आपण ऑलरेडी 20 मिनिटं लेट फोन केलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी बघा 5:25 झाले. 5:25 त्यांनी 5ला सांगितलेलं, 5:25 झाले. 10 मिनिटांनी परत फोन करूया. 5:35ला भेटूया मित्रांनो परत आपण. चला गौरांचं वॉर्ड्रोब दाखवायचं का? नाही काहीच नाही दाखवायचं. चांगलं आहे सगळं. आरसा दाखवते. नाही. आरसा माझा आरसा आहे. हे बघा, आरसा काय दाखवून करणार? आरसा असतो. एवढा मोठा आरसा एखाद्या मुलीला हवा असतो. नाही शाणी. आता आम्ही इकडे किचन लावायपर्यंत इकडेच बसणार आहोत. 10 मिनिटं अजून त्याला फोन करेपर्यंत आम्ही इथे बसणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे. आणि मी ह्याच्यात दाढी कापणार आहे. हा नाही काय ट्रिम करणार आहे. मी हात लावून देणार नाही. मी एवढी वाढवणार. तुला काय मस्त दिसतंय एकदम महाराजांसारखं. हा, मी काढणारच नाही. मी खूप वाढवणार आहे आता. एकदा हिचं ऐकलं आणि किती घाण केली बघितलं ना, बाप रे, कानाखाली मांडण्यासारखं वाढवत स्वतःला. नाही हे पण होतं. हा, वेणी घालायची इथपर्यंत तरी अशी आली पाहिजे. हा, एवढी तरी पाहिजे म्हणजे अशी. म्हणून आम्ही तसे कपडे पण घाल. हे टी शर्ट वरती असं थोडे सूट करतं. आता इथे एवढं गरम होतंय मगातपासून. इकडे तू गरम होते, व्हिडिओ नको करायला. गरम होते. ही व्हिडिओ तुमच्यामुळे पर्यंत येते मित्रांनो, नाही तर नसते आली. असं करता येतं? कर. कसं? चार्ली चॅप्लिन वाटतंय. थँक्यू. मोठी उपमा आहे ही. उपमा म्हणजे कळतं का काय? नाही कळत. उपमा नाही कळत. उपमा नाही कळत तिला. स्कूलला मला एका म्हणजे फर्स्ट स्टँडर्डच्या टीचरने नाव दिलेलं फिशी म्हणून. फिशी. आणि मॉनिटर पण होतास ना? मॉनिटर
मॉनिटर माझ्या बाजूला बसला आज. पण मी असा होतो की सगळ्यांसोबत एकदम मजा करायला. हा, मग ठीक आहे. हो, नाही हे साफ खोट आहे. काही हा खडूस मॉनिटर होता एक नंबरचा. बिलकुल नाही. एवढा उचलून आपटले माझ्याकडे बघून कारण माझ्याकडे ते सगळे पालक सगळे टीचरकडे जायचे की हा. आम्हाला पालक नाही, पनीर. आमच्या जे गाडी पोचवायचं ना हा. यांना हा, पोचवायचं हा. गाडीवाला. तो मला बोललेला की तुम्ही एकदा या, त्याला खूप सतवता सगळे पालक, सगळ्यांची नावं हे टीचरला हे बघ, सांगतो. मी ज्यांचीच कंप्लीट करायचो जी लोक मला नाही आवडायची. ते पण चांगलं आहे. मग मॉनिटर आणि बनण्याचा माझे तरी जे फायदा आहे. मित्र होते त्यांच्यासोबत एकदम आणि मजा मग मी येते. एकदा गेली. एकदम नाईस नाईस. आम्ही एकदा गेली Monitor तर ऍक्च्युली मग असं या- आपल्या आपलं ग्रुपला आपलं असं सॉल्व व्हायचं. झालं. मी आपली मग अशीच आली. पण माझ्यावर जी होती ना याच्या मैत्रिणीची आई, हा. ती आणि आम्ही मग असं बोलत चालले की हा सगळे पालक त्याला खूप हे करत होते, त्रास हे देतात. करत होते. हा. लहान मुलाला त्रास देणारे पालक, लहान मुलाला एका मॉनिटरला त्रास देणारे पालक. तर ओ मी माय गॉड. तिला पण तेच बोलली की बरोबर आहे ना, मस्ती करायची कशाला, तुम्ही बरोबर शिकायला नाही, येताय करायची, ना. मस्ती करायची. पण आता आम्ही वाटच बघत होतो की अग्री करतोय की नाही मस्ती करायची कशाला. मस्ती आपण वापरायची हे करा केलं ना की मग. कशाला करायची. सॉरी, मस्ती केली पाहिजे. केली मस्ती त्या पाहिजे. वयात नाही करणार तर आता करणार का मित्रांनो? आता करू का मी मस्ती? सांगा. आता इथे मस्ती करून उपयोग आहे कर का? कर कर उभं ना नाच. नाच, चल नाच. मी पण नाच. 1 2 तसा आला. 1 2 3 चला बाय. बाय. नाही, नीट नाचा. इकडे हे दिसतंय आणि नीट नाचवलं. मुद्दाम करतो. येडा समजतो आपल्याला. येडा आहे. बंद कर, चाललं येडा समजू नका मला. चला, आम्ही परत फोन करतोय. वेळ दिलेली होती 7:35. सॉरी 5:35 झालेले आहेत. 35. झाले आहेत 5:54. खूप वेळ दिला पण खूप वेळ कर. दिलेला आहे. मला नाही वाटत तो आता फोन उचलेल. तुला नाही काय उचललं वाटतं? तर जावं लागेल, पण बघूया. पहिले तू कर, नंतर मी कर. Done. माझे डोळे बंद होत आहेत माहितीये का असे होत. लागलाय, फोन लागलाय. आता आपण वडापाव खाणार ना. हेलो हेलो. हेलो, हाँ यस सर. हाँ, हुआ क्या कुछ? सर मैं खुद अभी फिलहाल एक काम में हूँ, आपका नंबर मैंने सेव कर लिया हूँ. जैसे ही मैं पहुंचूंगा वैसे ही मैं आपको सामने से कॉल करूंगा. यू डोंट हैव टू वरी सर. ओके, जस्ट गिव मी 15 20 30 मिनट्स व्हाटएवर इट विल टेक, आई विल कॉल यू. ओके, डोंट हाँ, पर एक कंडीशन की हुआ होगा तो ही भेजना, नहीं तो फिर ऑफ कोर्स जस्ट हाँ. फॉर द इंफॉर्मेशन आई विल कॉल यू वेदर इट नहीं तो हम 8 बजे या ही तो आ काम जाएंगे, लग रहा पैसे होगा, जो भी होगा आई विल कॉल यू फॉर द फर्दर इंस्ट्रक्शन. ओके सर, जस्ट गिव मी 15 or 20 minutes व्हाटएवर इट विल बी, आई विल कॉल यू फ्रॉम माय साइड. ओके, थँक्यू. थैंक यू सो मच डियर सर. त्याच्या आता बोल काय वाटतं. आताच्या कॉन्व्हर्सेशन नंतर असं मला आम्हाला वाटतंय की वाटतंय- नाही झालेला आहे आणि तो बोलणार ते की काय जुगाड करत असतील माहितीये का? ते तिकडे जे आहेत ना त्याच्यातला एखादा बघत असेल जो आपल्या ह्याला मॅच करतोय का? आणि- नाही करणार. तिकडे जो होता आपण कस्टमायझेशन दिलेलं आहे. पण तरी ते प्रयत्न करू शकतात ना. धंद्यावाला माणूस आहे तर प्रयत्न तर करू शकतो ना. तेव्हा कदाचित ते प्रयत्न करून आम्हाला सोफा देतील किंवा आम्हाला आमचे पैसे आज परत मिळतील. मला मला नाही वाटत पैसे दे. मला असं वाटतंय. तू अग्री नाही केलं पाहिजे होतं. कशासाठी? आता आता का? मला फोन असताना यार मी जे सुनावलं आता असतं नाही केलं पाहिजे. नाही केलं. का थांबायचं अजून 15 call मिनिटं? वरती थांबव. 2 वेळा तो बोलला. आधी बापरे, त्याने तो 1 वाजता कॉल आपण 1 वाजता कॉल केला. तो बोलला 4 बजे करू. नाही, आपण 5 बजे हा करू. 5 बजे करू. आपण 5 वाजता केला. तो बोलला और 15 मिनिट में कॉल करू. अरे काम आपण असू अजून शकतं काहीतरी. हेच असतं. तुम्ही पहिल्या माणसातच पहिल्या बोलण्यातच घुसलेत दोघं. यश, आपण- 3-4 वेळा तरी बोलणं होऊ द्यायचं ना. मग आपण हक्काने आपण 30-40 वेळा झालं आपलं बोलणं. नाही, हा नवीन आहे मला ना. वाटतं माहितीये ते हा. असं बोलतात ना, तिथे जो सोफा होता ना हा. त्याच्याच ऍडजस्ट मग आता हा काय उर्दूत बोललेला. तेच बोललो मी. म्हणून ते आता बरोबर त्यांना होणार हा. तो. कारण तेवढंच आहे, फायदा काय होईल? आपल्याला सोफा भेटेल. प्रॉब्लेम काय आहे? आणि तेवढंच असंच. सीट बदलून आपल्याला तो देणार आज म्हणजे नाही तो देणार. भेटला तर पैसा रिटर्न. हा, आज 8 पर्यंत वाट बघू. 8? अरे मग ऐकी आपण नाही जाऊ शकणार. मग परत जाऊ उद्याच एक. शकतच नाही, ते ऑनलाईन मागवायचंय. अरे पण आपल्या एक्स्ट्रा का टाइम मिळू दे ना. का तू फोन नाही कर दिलं ना. आता अजून हे बघ किती आम्ही 5:54 ला कॉल केलेला 6:19 झाले. एवढा कुठून पेशंट जाणतो. झोप नाही करणार आहेस फोन. मी करू? करणार आहे. 18 19 झाले 25 पर्यंत बस. अरे झोपू दे ना त्याला. नाही, अर्धा आपल्याला तास नाही. निघायचं पण आहे. जर त्यांनी नाही दिला तर जाऊया आपण. आता नाही बोला, डायरेक्ट त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन सोफ्यावर झोपूया त्याच्याच. काय करणार? आणि आता मी बोलेल ना. जर तू एकदम हळू बोल. मी हळू का बोलीन? हळूच बोलीन पण 15,000. तर आता काय एक्सक्यूज आहे. बसून बोल नाही तर आवाज येईल त्याला बरोबर. एवढं काय, सगळ्यांचे डोळे फक्त इकडे आहेत कारण सगळ्यांना बघायचंय की फोनवर तो माणूस बोलतोय काय. त्याचे डोळे बघा. मला आता ना तो सोफा डोळे द्यायच्या बघा. मला आता सोफा द्यायच्या ऐवजी ना मला बघायचं की तू कसा बोलतोस. आता मी ते तुझ्या ह्याच्यावरती आहे. हेलो हॅलो हेलो. हॅलो. यस यस सर, आवाज आ रही है? हाँ आ रही है. यस 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 भाई, मैं अब तक पहुंचा नहीं
पर आप कॉल करके पूछ लो यार, नहीं उनको कॉल करके पूछ लो ना। लिसन सर, वो कारखाना ही मेरा है, मेरे को जाके ही देखना पड़ेगा, मैं कौन किसको करूँ, जिससे कोई चीज नहीं मेरी है। नहीं कोई आदमी तो होगा उधर, कोई जो बनाने वाला होगा, कोई तो होगा उधर। सर वो समझ ही नहीं पाएगा, 10-15 सोफे लगे रहते एक साथ में, समझे आप? अरे हमको बहुत दिन हो गया यार, बहुत ज्यादा पेशेंस खत्म हो गया हम लोग का। एक कहाँ है कारखाना, कहाँ है आपका? कारखाना भिवंडी नहीं, उधर दुकान के बाजू में ही है क्या? किसके दुकान के शॉप से 4 किलोमीटर दूर है। तो हम लोग शॉप पे आ जाएगा। अभी आएंगे आप? हाँ अभी क्या करें कि बने तो बाद में। आप अभी देखो, एक मैं क्यों बोल रहा हूँ आपको, समझाता हूँ। अभी आप फोन उठा रहे हो, आप बात कर रहे हो, अभी समझो 7-8 बज गया, आपने बोला अरे कल बंद हो गया था, इसके लिए कल कुछ हुआ नहीं, तो फिर उधर आके हम लोग बढ़ जाते हैं। आप एक बार कारखाने पे देख लो जो देखना है, या फिर उधर कॉल करके किसी को तो पूछ लो कि ऐसा ऐसा सोफा बनाना था, उसका हुआ क्या। सामने हो जाए, खत्म हो जाएगा एक दिन में। आज चलो ठीक है, मैं मेरे एक आदमी को भेजता हूँ, ठीक है, अभी हम उसे देख ला देना। क्या बोल रहे हो? मैं बोल रहा हूँ कि मैं मेरे सेल्समैन को भेजता हूँ यहाँ से, हाँ। ठीक है, अपनी दिखवा देता हूँ, बोलता वीडियो बना के ले आना। हाँ, और फिर हम भी इधर से आ जाते, अपने दुकान पे आ जाते। तो मैं आपको जब कॉल करता हूँ तो आपको बताता हूँ कितने बजे तक? अभी पहले मैं देख लूँ, अगर बना हुआ तो मैं आपको कॉल करके बुला लेता हूँ। नहीं पर मैं आपको अपडेट दे देता हूँ। अरे नहीं बना है चाहिए, तो पैसा चाहिए। नहीं बना होगा तो फिर क्या करेंगे, इसके लिए बोल रहा हूँ। एक काम करो, वो देख लो, खाली फटाक से बता दो, क्योंकि आप बना भी रहेगा, हम लोग उधर आके क्या करेंगे आपको। बस मित्रांनो, अजून नाही जमणार मला, एवढा वेळा नंबर एडिट केला, छोटा सगळीकडे कुठून ना कुठून दिसतोच आहे, म्हणून मी विचार केला तोंडच ब्लर करून टाकतो बस। आता मला समजते थोडा अवघड आहे, पण थोडा वेळ माझं तोंड न बघता सहन करा मित्रांनो, खूप कष्ट झालेले आहे। भेजना तो टेम्पो से ही पड़ेगा। चलो ठीक है सर, मेरे को आप हाफ एन आवर, तो मैं हाफ एन आवर के अंदर आपको अपडेट। पर अगर हाफ एन आवर के बाद नहीं होगा तो वापस फोन करेंगे हम लोग। मेरे को पैसा दे दो, क्योंकि मैं बार फोन करने को भी मेरे को टाइम नहीं, इधर मैं घर का बाकी काम भी कर रहा हूँ। ओके सर, ओके। हाँ लास्ट अभी हाफ एन आवर, अभी कितना बजे, अभी 6:27, 7 बजे तक देखो। 7 o'clock आपको मैं कॉल। हाँ बस 7 o'clock को लास्ट एक तो सोफे का बताओ, नहीं तो पैसा दे दो। ओके सर। क्या आदमी से हमने रेकॉर्ड, और आपके आदमी का वो अमजद, तू बोलता नाही का यश? मला सगळं नीट बोलतोय, तर तुला कळत नाही कधी। त्याला बोलायचं ना, आपके आदमी से हमने रिकॉर्डिंग भी करवा के लिया था। काय करणार आहे, पण तो देतोय 7 वाजता पैसे, तर कशाला रेकॉर्डिंग पाहिजे? रेकॉर्डिंग मध्ये 15 दिवस दिले, 15 दिवस। तुला माहितीये, हाँ। तो एकदा पण त्यांनी कॉलवरती अग्री नाही केलं की तो पैसा देणार। अरे हो बोललाय तू, नाही बोलला, काय नाही बोलला? नाही. त्यांनी हा, अग्रीच हा, नाही हा, केलं। बोलला. फायनली मला नाही राहवलं, मी याला बोलली तो आपल्याला गंडवतोय, आपण निघूया। तो 7 वाजता बोला की 7 वाजता कॉल करतो। 7 वाजता कॉल करून परत तो हेच बोलणार की नाही हुआ है, ये हुआ है, बेटर आहे त्याच्या इकडे जाऊया, इथून काय जास्त लांब नाही, 10 मिनिटावरती आहे। 7 वाजतील, आम्ही पोहोचेपर्यंत 7 हा, आम्ही वाजतील, तर एक तर पोहोचेपर्यंत सोफा 7 वाजतील. नाही तर पैसे, बस ह्याला झालं। ना हा इतका आरामात बोलतो ना भाई, म्हणून तो समोरचा हे करतो। आणि उद्या सोमवार, उद्या बंद असणार, आणि मग तो 8 उद्यापर्यंत वाजता, थांबणार कोण आहे? अरे तुला काय वाटतं, ते लोक ना फेस टू फेस तो ना ऑफिस मध्ये बसून पण आपल्याशी बोलत असणार की अरे मैं अभी तक पहुंचा नहीं, मैं अभी तक पहुंचा नहीं। त्याला बोल चलो मैं वेयर हाउस में आता हूँ आपके साथ, बघूया आता काय होतं पुढे। एक मिनट हाँ, फोटो चेक करो। 1 मिनट रुको, चालू रुको, हम लोग शॉप पे ही आए। यस शॉप पे हो गया? क्या? हाँ मैं तो शॉप पे ही हूँ भाई। मैं आ गया, रुको। आ जाओ। कसं वाटतं एकाचं 2 काम करायला यश? हा, कोणी शिकवलंय तुला? सॅनिटायझर मी जाम दमलेली आहे म्हणून मी अशी दिसतेय, पण ज्यांनी आमचा आधीचा ब्लॉग बघितला असेल आणि ज्यांनी स्टारबक्स मध्ये बघितलं असेल की कोणीतरी 2 सॉस चोरले नाही, ते आमच्याच होते, सॉरी, कोणी उचलले ते सॉस त्यांनी गाडीत ठेवले, आणि तो जसं बोललेला आहे मी घरी जाऊन खाणार, आता या दोघांमधून कोणी हात नाही घालायचा, हे इकडे सॉस आहेत। हा ना, आणि सगळे सांडले कारमध्ये, खमंग वास मारतोय। कसं वाटतं हे असं एकाचं 2 काम करायला? सांग ना। माझ्याशी बोलतेस? आता गाडीमध्ये सॅनिटायझरचा वास आहे ना, दीदीला जो आवडणार नाही। हा, ही काय? तू क्यूट आहेस ना म्हणून तुला सोडून देते, जास्त सेम काय मी पण बोलत त्याच्यासाठीच सोडतोय। माझं काय वेगळं कारण नाही तुला सोडायचं। नाही। काय ते काय केलं असतं दोघांनी? ह्याला असं धुतलं असतं ना, मी रगडला असतं ना। प्रश्न कशा काय विचारला तुला असा? तू काय केलं असतं? हा? तिने आन्सर दिलं. हे शाणे, माझा आन्सर चोरलंय, मी हेच बोलतो, काय? कुत्रा का धुतला असता। तू मला कुत्रा बोलतोस? दिसेल ना.
चालू करू. तर आता तुम्हाला यश स्टोरी सांगेल की आमचं नेमकं सोफावाल्याकडे काय झालं, बिकॉज आय एम एक्झॉस्टेड. तू सांग. ट्रॅजेडी. काय पितोय. तर काय झालं मित्रांनो, आम्ही गेलो सोफाकडे. जसं तुम्ही बघितलं शेवटच्या क्लिपमध्ये, आम्ही गेलो गाडीने दुगू सोफावाल्याकडे गेल्यानंतर आम्हाला काय जाणवलं नाही सॉरी काय कळालं, सोफावाल्याने आम्हाला बसवलं, आम्हाला सांगितलं की कॉफी पिणार का. मी ते माझं अर्ध पाणी होतं. मी दमले ना मी आता. आम्ही जाम उत्साही आहे का. कॉफी पिणार आणलंय. तर आम्ही तिकडे मी सांगू का तुझा या हळू सांगतोय तेवढं. सांग. मी कॉफीवर अटॅक केला. हा कॉफी पिणार का झाल्यानंतर मित्रांनो आम्ही त्याला बोललो की नकोय आम्हाला कॉफी, आम्हाला नाही प्यायची कॉफी तुमची, कारण तुम्ही आम्हाला खूप वेळ सतवलाय. तर मेन त्यांनी काय सांगितलं आम्हाला शेवटी की सर माणूस सोडून गेल्यामुळे, ज्याच्यात त्याचं बरोबर होतं पण त्याची चूक आहे थोडीशी होती, त्यांनी मान्य केली चूक, भरपूर वेळा मान्य केली चूक. हा तर तो बोलला की सर 4 दिन, आणि त्यांनी मला व्हॉइस नोट पाठवलाय. आज माझ्याकडे व्हॉइस नोट आहे की जर ओनरचा शॉपच्या ओनरचा, कुठला सेल्समॅन वगैरे नाही. पण एक सांग, सॉरी नो प्रॉब्लेम, सवय. आम्ही इतकं इझिली नाही मानलो. नाही. आम्ही अर्धा तास डिस्कशन चालू होतं, अर्धा तास आम्ही त्याला बोललो की आम्हाला नकोय. त्याला आम्ही बोललो की नहीं जमेगा, मेरे को अभी जाना है, मेरे को अभी घर पे वो शिफ्ट होने का. अर्धा तास झाला आम्ही तिकडे खूप एकमेकांशी असं संवाद केला, डायलॉग. मी बोलू ते आम्ही खूप बोललो एकमेकांशी. अर्धा तास झाला. आम्ही त्याला सांगितलं की तुमचा जो कामावरती ज्याला ठेवलंय तो कॉल नाही, एकदम अनप्रोफेशनल आहे. मी बडबडली त्याला, हा बडबडला, पण तो खूप चांगल्या वे मध्ये बोलत होता. आणि त्यांनी आम्हाला फोटो दाखवला आमच्या सोफ्याचा की सोफा झालेला आहे, फक्त पॉलिशिंगचं काम बाकी आहे, त्याला 2 दिवस लागणार. आणि जे गादीचं काम आहे ते आता चालू केलेलं आहे, त्याला 1 दिवस वगैरे लागतो. तर तो बोला आम्हाला अजून 3 दिवस द्या. पण आम्ही अर्धा तास हेच बोलत होतो की आम्हाला तो नको आहे. मग त्याच्यानंतर तो ऑलमोस्ट रेडी होणार होता की ठीक आहे आम्ही तुम्हाला तुमचे 15,000 देऊन टाकतो पैसे, ॲडव्हान्स जे काय आम्ही पे केलेलं. मग त्याच्यानंतर मग आम्ही साईडला आलो. तो बोलला की 2 मिनिट दो मुझे भैया से बात करनी आहे. मग त्याच्यानंतर मी, यश आणि गौरांनी डिस्कस केलं की सोफ्याचा फोटो बघून सोफा तर छान दिसतोय. आम्ही आयकियामध्ये, म्हणजे तो सोफा असा आहे ना की त्याच्यावरती उभं राहिलं काय होणार नाही, पण कशाला ना पण हा ठीक आहे. पण आमच्याकडे आमच्यासोबत यश आहे तर तो असा करणार, सगळं होणार बरोबर. मी आणि तो करणार, हा करणार. ज्यांनी एवढं कॉन्फिडन्स मध्ये बोला ना की उचलणार कुदणार कोण आहे, तर तू चालतेस. ओके. तर आयकिया वगैरेचा आम्ही सोफा घेतला असता, पण आयकियाचे सोफे वगैरे एवढे मजबूत नाही जेवढा तो होता, आणि तो दिसायला छान होता. तर शेवटी असं झालं की एवढे 2-3 दिवस, एवढा 1 महिना थांबलोच आहे, तर अजून 2 दिवस थांबलो. पण त्याला आम्ही हे सांगितलंय की 4 दिवस येणे, 4 दिवस. आज तारीख 3 नको घेऊ, 4 दिवस घे. जर 4 दिवसात नाही आलं तर तो समोरून पैसे पाठवणार. त्यांनी हा व्हॉइस नोट पाठवलेला आहे की आज 15 तारखेच्या रात्रीपर्यंत जर तुम्हाला सोफा नाही मिळाला तर तुमचे पैसे तुम्हाला मिळतील. आणि आमचं किचनचं पण काम चालू आहे, तर त्याच्यात पण झोल झाला. किचनचं कामाला अजून 2-3 दिवस तर लागणारच आहे. तर मग आम्ही विचार केला की त्याच्यासाठी वेट करणार आहे, ह्याच्यासाठी पण वेट करू, बघूया काय होतं, थोडे पेशन्स ठेव. बट ऍटलीस्ट 4 दिवसात तुम्हाला तो सोफा जे आमचं हाऊस टूर, होम टूरचे जे व्हिडिओ असेल त्याच्यात तो सोफा असा तुम्हाला दाखवू आम्ही. हा बघा किती 45 दिवस झाले, 45 डेज झाले एका सोफ्यासाठी. 3 उद्या मंदिर येणार आहे. उद्या मंदिर येणार आहे. देवघर बोलतात त्याला, मंदिर नाही म्हणत. मंदिर घराच्या बाहेर असतं. देवघर परत मिळाला आपल्याला एंड व्हिडिओचा. आणि आता मी हा सेव्ह करून ठेवणार, हा मी माझ्या फोटोज मध्ये ठेवणार मी. तर हा होता आमच्या व्हिडिओचा अंत मित्रांनो. अंत फक्त ह्या व्हिडिओचा, आमच्या चॅनलचा नाही मित्रांनो, ह्या व्हिडिओचा फक्त अंत आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, थकलेलो नशीब सगळे बोलली मग आजपासून मला थकायला झालं, मी खूप थकली आहे. आली परत लाईनवर. ऐकलं का आपण तर दिवसभर काही नाही केलं का बरे थकले तू. आम्ही दोघांनी कचरा काढला नवीन घरात. आम्ही कचरा काढला यार 3 वेळा. म्हणजे घरात फक्त कचरा काढला तुम्ही. आता घर जाऊन बघा आम्ही कसं केलं पूर्ण. म्हणजे तुम्ही थकले पाहिजे.
म्हणजे सर्वात जास्त तुम्ही थकले, त्याच्यानंतर आम्ही दोघं थकलोय, मग लास्ट ही थकली. हिरवं हिरवं सगळं ते पावडर ते मी कपाटा पण जसं हे त्याच्यातनं घेतली, सगळं हिरवं हिरवं पावडर. पाय पडते तुझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाय पडले. नाही. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. व्हिडिओ लोकांना सांगा की नवीन युट्यूबर आले, बघा सगळ्यांनी बघा, मिळून बघा. आणि फेरा दो बाय. दमली मी.